नमस्कार, मी DS लोखंडे पाटील चालू अर्थामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. जीवनामध्ये सुखी, समाधानी आणि आनंदी राहण्यासाठी करावं काय लागतं? कारण जीवनामध्ये जर सुख, समाधान आणि आनंद नसेल तर जीवनाला अर्थच राहत नाही. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान आणि आनंद ह्या गोष्टी कधी येतात तर ह्यासाठी आपल्याला काहीतरी जीवनामध्ये काहीतरी गोष्टीचं पालन करायला लागेल किंवा काही गोष्टी फॉलो करायला लागतील. त्यामध्ये 4 गोष्टी अशा आहेत मी जे तुम्हाला सांगणार आहे. या 4 गोष्टी आपण जर केल्या जीवनामध्ये तर नक्की आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान आणि आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी. पहिली गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा. आता प्रामाणिकपणाबद्दल व्याख्या सांगायची गरज नाही. नंबर 1 आपण प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. नंबर 2 इथिक्स जे म्हणतो आपण, नैतिकता, की आपल्या इथिक्समुळं एखाद्याला दुःख पोहोचलं नाही पाहिजे, एखाद्याला हानी झाली नाही पाहिजे. आपली नैतिकता ही दुसऱ्यासाठी लाभदायी असली पाहिजे. प्रामाणिकपणानंतर नैतिकता आणि नैतिकतेनंतर विश्वास. आपल्या अविश्वासामुळे कोणाचं नुकसान झालं नाही पाहिजे. आपल्या अविश्वासामुळे कोणाला धोका पोहोचला नाही पाहिजे. आपल्या अविश्वासामुळे कोणाला दुःख पोहोचलं नाही पाहिजे. त्यामुळे विश्वास हा तिसरा फॅक्टर खूप महत्वाचा आहे सुख, समाधान आणि आनंद मिळण्यासाठी. आणि चौथी गोष्ट आहे ती म्हणजे चांगल्या सवयी. जर आपल्याला चांगल्या सवयी असतील तर जीवनामध्ये नेहमी आनंद, समाधान आणि सुख मिळतं. तर मित्रांनो, या 4 गोष्टी जर आपण पाळल्या तर आपल्या आयुष्यामध्ये नेहमी सुख, समाधान आणि आनंद राहील असं मला वाटतं. जे मी करतो तेच मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद.